सकाळी सकाळी उठलो, आमचं आधीच ठरलेलं सकाळी उठून मॅरेथॉन बघायला जायचं. सकाळी येऊन बघितलं तर मॅरेथॉन आधीच झालं. आम्ही तिथे गेलो तर सगळं संपलं होतं. फक्त प्राईज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम राहिला होता. सगळं ऑर्गनायझेशन एकदम प्रॉपर मस्तपणे केलं होतं. बारामती पॉवर मॅरेथॉन बारामती स्पोर्ट फाउंडेशनतर्फे भरवलं जातं दरवर्षी. हे दुसरं वर्ष होतं. सकाळी सकाळी जर जास्तच भूक लागली मग आलो डायरेक्ट नाश्ता खायला, दालचा राईस खाल्ला आणि मग गेलो डायरेक्ट रूमच्या दिशेने जाताना असं काहीतरी मस्त सकाळी सकाळी थंडीचा असा नजारा बघायला भेटला. सगळं धुकं पडलं होतं. बाईकवरती पीटर आणि दोघंच होतो. थंडी वाजली मग रूमवरती आलो डायरेक्ट. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग गाइस. गुड आफ्टरनून झाली आता. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झाली. दुपारचं जेवण बिवण झालंय. आता निघालोय. कुठं निघालाय पाटील? कुठं निघालाय? कुठं फिरतो? कॅम्पसला प्रदक्षिणा घालायला निघालाय पाटील. निघालोय मॉलला. आज रविवार आहे म्हटलं जरा मॉलला जाऊन यावं. सुभद्रा मॉल आमच्या रूमपासून जरा जवळ आहे. UPच्या कॅम्पसच्या पण जवळ आहे. पेन्सिल चौकात सुभद्रा मॉल. तिथं निघालो आहे. जरा काम होतं पाटीलला कोणाला तरी मित्रांना त्याच्या भेटायचं होतं मॉलमध्ये. आणि यशला मैत्रिणींना भेटायचं होतं. आणि मला जरा खरेदी करायची होती आणि जरा दाढी बिडी जरा सेट करायची होती म्हणून चाललो आहे मॉलला. उद्या कॉलेज आहे ना, उद्या मंडेपासून रेग्युलर कॉलेज चालू होणार आहे. जसे गेल्या आठवड्यात कॉलेज एक लेक्चर 3 तासात एक लेक्चर झालं व्हायचं, नाही तर आम्हाला तसंच बसावं लागेल. आता कंटिन्यू लेक्चर होणार आहेत. त्यामुळे जाऊ दे, आज रविवार आहे. आजचं कॉलेजचं काय बोलायचं नाही. त्यामुळे उद्या बघू. गाडी वगैरे सगळी सेट करून यायची. आता कसं रामबो हँडसम दिसला पाहिजे. त्यामुळे नाही, हँडसम तसं दिसत असतो, त्याचा काही विषय नाही. पीटरला मैत्रिणींना भेटायचं आहे. पीटरचा आज मैत्रिणीला भेटायचा दिवस आहे रविवार म्हणजे रविवारशिवाय भेटत नाही भाऊ. कुठली गर्लफ्रेंड आहे पीटर तुझी? दिसेलच तुम्हाला तिथं गेल्यानंतर. तिथं लय असतात. मग तुझं कुठली दिसतील ते सगळे आपलेच आहेत. बरं. मेल जेंडर आहे का मेन जेंडर आहे? तिथं कट नाही झालं. हे नाही कट होत. कटबेट काय नसतं होत. जे रेकॉर्ड होईल ते सगळं जातं. चालते, तुम्हाला दाखवते तिथं गेलं आपल्या गाडी पार्किंग पार्किंग आहे. हे सगळ्या गाड्या वगैरे पार्क होतात. आज संडे असल्यामुळं आज संडे असल्यामुळं जरा जास्तच गर्दी. ट्रॅफिक पण जरा तिकडं जामच झालं आहे चौकात. संडे असल्यामुळं मॉलच्या बाहेर सर्व्हिस लेनला सगळं जाम झालं आहे. नवीन गाडी आली का रे? काय मॉन्स्टर. ही खाली करतात का नाही? ही मॉलमध्ये आम्ही आलो आता. ही काय म्हणते त्याला? कास कसली थाळी असते? ही थाळी असते. ह्यानी आयुर्वेदिक असते. आपल्या पायातली आपल्या शरीरातली सगळी हिट ही जी काळा दिसते का नाही, तो तिथं लिहिलं आहे. पद काहीतरी लिहिलं आहे. पदभंग काहीतरी. ती काळा दिसते का? ती सगळी आपल्या पायातली हिट असते. हिट आपल्या शरीरातली ती बाहेर निघते. थांब. बारामतीचा मॉल आहे सुभद्रा मॉल. आतून असा दिसतो. हा ए शेप आहे. ए शेप इकडं असं नाही होतं मला दिसत असेल. इकडं वरचं टोक आहे एचं आणि इकडं असं ए तयार झाला आहे. इकडं असं थांब की 2 मिनटं. इथं ए तयार झाला आहे. असा वरती असं ए तयार केला आहे त्यांना, अजितदादाचा ए. आणि ए शेपमध्ये असा मॉल आहे. आतमध्ये असे सगळे शॉपिंगसाठी हे आहेत. आणि इथं 2ऱ्या मजल्यावर 3ऱ्या मजल्यावरती थिएटर वगैरे आहे. कार्निवल. इकडे रिलायन्स मार्ट आहे. समोर झुडिओ आहे. इकडे हे झुडिओ आहे. आता आमचं झालं आहे काम. गाडी बिडी मस्त एक सेट केली. आता चाललो रूमवर. लहान मुलांना खेळायसाठी काय म्हणतात तर ह्याला? मिक्की माऊस आहे. मिक्की माऊस म्हणलं काय बी म्हणतात त्याला. पण त्यात उड्या मारायच्या. जम्पिंग काय म्हणतात. परत अजून इकडं रिलायन्स मार्ट आहे. बरं, तुम्हाला आत्ता जरा घाई आहे मला. परत एका दिवशी अख्खी मॉलची टूर देतो. आज संडेमुळे जरा जास्त गर्दी पण आहे. रश जरा जास्तच आहे. बारामती पॉवर मॅरेथॉन होतं सकाळी. बारामती पॉवर मॅरेथॉन होतं सकाळी. त्याच्यामुळं
असं डेकोरेशन वगैरे केलंय. बारामती पॉवर मॅरेथॉन BSF म्हणजे बारामती स्पोर्ट्स फाउंडेशननी असलेलं असतं. बारामती पॉवर मॅरेथॉन गेल्या वर्षीपासून सुरुवात झाली याला. ह्या वर्षी सेकंड सीझन होतं त्याचा. गाड्या बघा हिट अँड रन होईल नाही तर. सगळं डेकोरेशन असं टोटल बारामतीचं असं केलं आहे. टोटल बारामती जिथनं रनिंगचं ट्रॅक आहेत ना तिथून केलं आहे. याच्यामध्ये 4 हे होते टाईप. 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 10 किलोमीटर, 21 किलोमीटर आणि 42 किलोमीटर असे 4. सकाळी झालं आहे पूर्ण, त्यामुळे सगळीकडे डेकोरेट वगैरे केलेलं असं. तेच म्हणलं तुम्हाला दाखवावं. आलोय माघारी. बिल्डिंग खाली आलोय माघारी. ही खड्डा केलाय म्हणलं काही चुकीचा केलाय का वाटतोय. रस्ता रुंदीकरणचं काम चालू. रस्ता काय रुंदीकरण. विचार कर की एखादं जर हे चुकून पडलं तर. चालता बी नाही गाडीवरूनच पडलं तर. पडलं नाही पण नाही चुकून चुकी करायचीच कशाला. पडायचंच कशाला. पडायचंच नाही अजिबात. चुकी करायचीच नाही अजिबातच करायची नाही. जरा आलाय बरं का पण आपला नाही ते. कंटाळा आलाय चालून. ऊन पण खूप होतं. सगळी एनर्जी एकदम डाऊन झाली उन्हामुळं. चालून मग बाहेर काय म्हणतोय. बाहेर चाललंय 4 आणायला भाऊ. झालं का देऊन. किती जार आहेत बिल्डिंग मध्ये. 5-6 जायचं. 3-4 जारवाले झालेत त्यामुळे जार कमी झालेला. त्यामुळं आपल्या बाहेरचं मार्केट खाल्लेलं आहे. देऊनच द्यायचं नाही दुसऱ्या कोणाला जार हाणायची. जास्त भैया पण नादवला. व्लॉग मध्ये घेतला ते खुश झाला. लगेच अलीकडे सरकारला कॅमेऱ्यामध्ये यायला. भैया जारवाला भैया आहे बाबा. 4-5 जार देतोय म्हणला. किती 5-6 म्हणला ना. 5-6 आम्ही पण त्याकडेच लावलेला. जसं गेल्या ब्लॉक मध्ये रामनं सांगितलं काय झालं ते. आता काय चला आता टायमिंग वर देत नाहीत त्याच्यामुळे जरा टायमिंग वर दिलं पाहिजे. बिना जेवता राहील बिना पाण्याचं राहू शकत नाही. पाणी लागते त्यामुळे जार टायमिंग वरती आला पाहिजे. चालते आता झोप आली नाही. फ्रेश होतो आणि झोपतो. बघा सकाळ काल दुपारपासून काय करतोय तसलं. चाललोय जेवण करायला. पीटरचा दुपारपासून चप्पल फाटला होता आणि आता रात्री बी फाटलेला चप्पल घालून आला. दाखव खाली पाय कसं घासत चालतोय माझ्या गाड्यात. घासत चालतोय. कालपासून दुपारपासून तुटलेली चप्पल घालतोय. हे काय असं फाडाफाडीचं काम करत जा रे दुसऱ्याचं. पण असं स्वतःच फाडून घेत जाऊ नको पीटर. बरं जाऊ दे. जेवायला चाललोय गाईज. आम्ही हो का चालत चाललोय. आम्ही पहिल्यांदा निघालतो एका मेसला जेवायला. नाही आज पहिला विषय काय आहे. रविवारमुळे संध्याकाळी असते मेस बंद सगळ्यांची. आता तिघा पण वेगवेगळं म्हणतोय की कुठं जायचं. एक म्हणताय वेगळीकडं ते काय ठरलं ना. आता एक ठरलं होतं बिर्याणीला जायचं. पण बिर्याणीला जायचं डायरेक्ट आम्ही हॉटेलला चालू मग जेवायला डायरेक्ट. मग तसलं साधं सुद्धा नाही डायरेक्ट टॉप. तर ह्याला काही झाली ह्या जाऊ दे. सकाळ उठून पेपर आहे 10 वाजता त्यामुळे पुढं चालायला लागलाय. मग गाईज म्हटलं आता डायरेक्ट थंडीचं वातावरण आहे इकडं. थंडी वाजत आहे. आम्ही असं चालत जातोय. असं गार लागतं. बिर्याणी जर खाल्ली तर उगं थंडीमुळे परत रात्रीच्या भूक लागेल. अजून पोटात राहणार नाही तेवढे. म्हणून चाललंय आता डायरेक्ट हॉटेलला जेवायला जायचं. बॅचलर्स लोकांचे खूप प्रॉब्लेम आहेत. याच नाही खूप हाल आहेत. जाऊ द्या मग नेतो आता पोरं जेवायला. आता पोरं काय ऐकना झाल्यात. चला जाऊ जेवायला. हे तर बघा किती भुकेचला आहे. असा पळतोय जणू काय एखादं कुत्रच लागलंय मागं. त्यानंतर कधी हॉटेल बघितलंच नाही. त्याला पहिल्यांदाच हॉटेलला न्यायचं आहे. हॉटेल कसलं असतं रे. म्हणून तर एवढी घाई चालली ना. ह्याला कधी हॉटेललाच न्यायला नाही.
ह्या हॉटेलला काय लई जास्त जरा गर्दी दिसते, पण इथले जरा रेट असल्यामुळं गर्दी जास्त आहे. गर्दी जास्त आहे कारण की सगळ्या हॉस्टेलचे पोरं इथंच येत होते. एकेकाळी आम्ही पण यायचो त्यावेळेस सगळ्या हॉटेलला एकच रेट चालायचा. नाही तसं नाही. आता जर रेट जरा वाढलाय तेव्हा तर लय कमी असायचा, तेव्हा लय कमी असायचं तेव्हा ही जायची. नाही काय हे चुकीचं आहे. तुम्ही विचारू शकता तिथं पहिलं 130 रुपयाला थाळी होती, चिकन थाळी अनलिमिटेड. आता 100 रुपयाला अनलिमिटेड चिकन थाळी आहे बहुतेक तिथे, आणि ते चाललं. पण आता त्यावेळी आम्ही ज्यावेळेस 11वी-12वी होतो त्यावेळेस इकडे राजवाडा किंवा वृंदावन असे बारी खॉटेल नव्हते झालेले एवढे, फक्त ते सह्याद्री फॉर्मला चालायचं आणि लक्ष्मी बन वगैरे खाली. त्यामुळे आता ह्या एक दीड वर्षात खाली हॉटेल वगैरे चांगले झाले, त्यामुळे सर्रास मुलं खाली जातात जेवायला, नाही का. त्याचा विषय रेट तिथं कमी, त्यामुळे गर्दी जरा जास्त आहे आणि आपल्याला विश्वास बसत नाही. रेटमुळे क्वालिटी कशी असेल ती, रेटमुळे आपल्याला क्वालिटीवर विश्वास बसत नाही. हॉस्टेलचे मुलं वगैरे कसं पैसे वाचवण्यासाठी पैसे कमी असले तर तिथंच जातात जेवायला, त्यामुळे ते प्रॉब्लेम आहे थोडा. तुम्हाला सांगितलं ना बॅचलर्सचे खूप प्रॉब्लेम आहेत म्हणून, जे घरी राहत नाहीत हॉस्टेलवर राहतात किंवा बाहेर राहतात. हो मग चालते, मग ते कधी सोडवायचे ते आता सुटत नाही. ज्यावेळेस आपण काहीतरी करू नोकरी त्यावेळेस सुटणार ना नक्की. कसली एवढी थंडी वाजायला लागली अशा काय तुम्हाला सांगायचंय. ही बघा हो केलं ना. हो किती वाजल्यात गाड्यात, किती वाजल्यात फोन मध्ये दाखव किती वाजल्यात. घड्याळात गाईज 9:40 झाल्यात. 9:40 नाही 9 वाजून 4 मिनिटं झाल्यात. 9 वाजून 4 मिनिटं झाल्यात आणि थंडी कर बरं तिकडं कर की तो का परत तो थंडी पडली की तोंडात निघतात. खूप अवघड आहे. खूप हाताच चड्डीत घालून बसले. हो का चड्डीत हातातलं रक्त आळलंय. हो का हात कसे झालेत. तो कधी पीटर तर हाताला ओढ. पीटरला तर चालाय ना बघा आकडलाय एकदम लेकार रे. आता हॉटेल लाईन आलेली आहे गाईज. हे बघा दाखव रे हॉटेल. इथून सगळी इथून पुढे सगळी लाईन हॉटेल लाईनच आहे. सगळे हॉटेलच आहेत. हॉटेल पद्मावती इथून सगळी एक 25-30-50 लय हॉटेल आहेत. नुसते हॉटेल आहेत. जेवायचं तिथं जेवा, खायचं तिथं खावा, नुसतं हॉटेल. रस्त्याच्या एका बाजूला नाही तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला इकडे बी तसंच हॉटेल आणि लॉज. पलीकुनिया किंवा अलीकुनिया दोन्ही साईडकून हॉटेल आणि पुढे MIDC सगळ्या कंपन्या आहेत. म्हणजे हे टोटल MIDCचा एरिया आहे तसं म्हटलं तर. आम्ही MIDC मध्येच राहतो, तसं पुढं कंपन्या आहेत. आमचं कॉलेज देखील MIDC दे गाईज. तुम्हाला कधीतरी MIDC पण बघायला आम्ही नेऊ दाखवतो. मला MIDC कंपनीमध्ये वगैरे आम्हाला आहे. बरं बघ कशी उड्या मारून चालल्या डिवायडरवरनं. हद्देर बाप डिवायडरवरनं उड्या मारून जायला लागते, कारण आपल्याला चालत जर यायचं म्हणलं. दादानी एवढं मोठं हे केलंय त्यामुळं लय उंच केलंय दादानी. पहिलं एवढं मोठं नव्हतं, आता लय उंच केलं. चाल इथनं उड्या मारून जायला लागते, कारण चालत जर यायचं म्हणलं तर पुढनं 200-300 मीटर चालावं लागेल. त्यापेक्षा उड्या मारलेलं कधी पण चांगलं. आलोय ह्या हॉटेल राजवाडा. वृंदावनला म्हटलं नवीन काहीतरी ट्राय करा म्हणून इकडं आलो. ह्या हॉटेलला आलोय. असं आतमध्ये तुम्हाला दाखवतो टेबल मला बसल्यावर. आता इथनं पुढं मध्ये बघा हे असं तळ आहे. लेक केलं टाईप असं नाही का, एक शो केलाय त्यांनी, शो टाईप. मध्ये असं मेन तिकडं काउंटरकडे चालत जाताना क्लिक द पिक वन. येस हे असं चालत जाताना हे असं आहे. पलीकडं जेवाय बसण्यासाठी असे हट टाईप असं केलंय. एकदम नाही का, म्हणजे काम चालू आहे त्याचं. म्हणजे असं एकदम लेकच्या साईडला बसल्यासारखं असं एकदम नॅचरल फील येण्यासाठी केलंय. आहेत त्याचं मी म्हटलं गार कसं काय एवढं लागतंय. इकडं हॉटेल आणि इकडं शेजारी ऊस आहे. ऊसाचं सगळं गार पाणी ऊस भिजवलेलं दिसतोय, त्यामुळे सगळं गार लागतंय. बिटर किती गार लागतंय सांग. फारच गार लागते. आणि त्यात हा ऊसाचा भिजवलेला फड थंडगार करून टाकतोय जीवाला. इथला ॲम्बियन्स बघा असा आहे. पीटर आहे का नाही ॲम्बियन्स खराब करतोय आपल्या व्हिडिओमधला, पण जाऊ द्या. आडवा येतोय. वरती असं रूफ आहे. इकडं ते आत्ताचे लेक होता तेव्हा का इकडे लेक. आणि ऑर्डर दिलेली ऑर्डर दिली मी व्हेज दिली ऑर्डर, कारण मार्गशीर्ष महिना चालू आहे.
बाकीच्यांना ह्यांना दोघांना नॉनव्हेजच दिली. चालते, दाखवत तुम्हाला परत पुढं कसं होते. मग कधी भेट होईल काय आबांची काय? फोन आलाय मित्राचा. ते कांड झालाय हॉटेलमध्ये कस्टमरसाठी अशी शेकोटी पण केली एकदम बोन फायर टाईप एकदम मस्त वाटत. आपल्यासोबत तुम्हाला यश काय दिसणार नाही. यश गेलाय आमच्यावर रुसून बघा चालत. पिवळा ड्रेस टाकतो एवढं लांब गेलाय जरा त्याला चेष्टा केली म्हणून फार रागात निघून गेलाय. लय राग आलाय त्याला. राग आला त्याला त्याचे जाऊ दे आता काय. आता म्हणलं एवढा राग नाही यायचा पण लयच राग आला, जरा जास्तच राग आला. जेवण वगैरे झालं आमचं आणि आम्ही निघालो होतो. चेष्टा केली तर तो पळतच गेला पुढे. त्यामुळे जेवण म्हणला काय करायचंय ते करा, माझ्या घरी जावा करा ते करा. 29 फाटान काय सांगतो कुठला फलटणचा नसला. जाऊ द्या चेष्टा झाली. तुम्हाला रूमवर गेल्यावर भेटावं त्याला. जेवण वगैरे झाले, आता रूमकडे चाललो. मस्त झालं जेवण. वगैरे एक नंबर होतं जेवण. एक नंबर होतं राजवाडा हॉटेलचं. आणि आता आम्हाला चलू वाटत नाही पण आम्ही बळत चलतोय आता जेवण. आणि तिथं बोन फायर पण केलं त्याने शेकोटी शेकायला. जरा 1-2 मिनटं शेकलं आलं निघून. जरा उशीर झाला त्याच्यामुळं. खरं तर आम्ही त्याच्यासाठी चालतो निघून, कारण त्याचं उद्या पेपर आहे लवकर जायचं. पण तेच गेलं आता पुढं पळत भांडणं करून. काय जाऊ द्या आता. जरा शेकलं बिकलं मस्त वाटलं जेवण करून. चालतंय भेटू आपण रूमवर गेलो. आलोय काय रूम कशी. आता पीटरला विचारू काय झालं त्या विषय. रूममध्ये आलोय. थांबा 2 मिनटं. पीटर काय रे झालं मग अशी पुढं निघून आला. काय झालं पीटर? काच केलं होतं पुढे खरं पीटर काय झालं मग अशी पुढं निघून आला. काय खराब आहे? काय झालं मग लागते? काय झालं मग अशी काय नाही, पुढं का निघून आला? तुम्ही चालतच नव्हता पटापटा. नक्की का? नक्की नक्की. तेवढंच कारण आहे ना? हो. जाऊ दे काय जातो. उशीर झालाय मला पण झोपायला. सकाळी लवकर उठून जायचंय. वर सकाळी 7:40चं लेक्चर आहे. 7:40 नाही 8:40चं लेक्चर आहे. बरं ते सगळं जाऊ द्या. खूप आता असं उशीर लेट झालेलं आहे त्यामुळे आता गुड नाईट. आणि ज्यांना व्लॉग आवडत असेल त्यांनी लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट अँड शेअर. काय करायचंय? लाईक, कमेंट, सबस्क्राईब अँड शेअर. सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच सबस्क्राईब करा. बाय. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्लॉग मध्ये. तुमचं योगदान हे आमच्यासाठी लाभदायक ठरेल. बाय. सबस्क्राईब करा. तेवढंच का? विट फिकून मारा. पण करा, काहीतरी करा. बघून सोडून देऊ नका. तुम्ही केलं तरच परिवर्तन घडेल. करा, नक्की करा. सबस्क्राईब करा. तुमच्या योगदानानेच आमचं काहीतरी परिवर्तन घडेल. तुमच्या एका सबस्क्राईब ना आम्हाला लय मोटिवेशन भेटल. ते खरंय. तुम्ही रोज नवीन व्हिडिओ घेऊन यासाठी लय मोटिवेशन भेटल. त्यासाठी नवनवीन दररोज कंटेंट वेगवेगळे घेऊन येऊ. मज्जा करू, सर्व करू. फक्त तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. ओके बाय.